आता 2951 मतांनी मी पुढं आहे. अजून मला वाटतं पायलट पेपर जे आलेले कर्मचाऱ्यांचे ते मोजणं बाकी आहे. ही सर्व 3000ची लीड म्हणजे अनपेक्षित आहे. अपेक्षा फार होती पण ती अपेक्षा पुरी झाली नाही. पण शेवटी विजय होतो आणि विजय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या या कामाला जी काही राज्यामध्ये मी जे पाहिलं ते राज्यामध्ये एक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून 32% लोकांनी एक उत्कृष्ट मुख्यमंत्री, चांगले मुख्यमंत्री, काम करणारे मुख्यमंत्री, लोकांच्या सोबत राहणारे मुख्यमंत्री अशी जी राज्यभर त्यांची लाट बनली, त्या लाटेमुळे मला वाटतं मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली आणि या सर्व विजयामध्ये सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब, सन्माननीय देवेंद्रजी आणि सन्माननीय अजितदादा या तिघांनीही जी विजय प्राप्त केलं महाराष्ट्रामध्ये, जे काही एक्झिट पोल वगैरे हे सर्व बाजूला गेले आणि थंपिंग मेजॉरिटीने महायुतीची सत्ता निवडून आली. मला वाटतं की 25 तारखेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाकीचे काही मंत्री जे काही वरिष्ठ ठरवतील त्याप्रमाणे निर्णय होईल आणि मला वाटतं 25 तारखेला नवीन सरकार अस्तित्वात येईल. तुम्ही सुरुवातीला ज्या गोष्टीचा उल्लेख केला तो तुम्ही पालकमंत्री झाल्याच्या नंतर या जिल्ह्याला यश मिळालं. तुम्ही 9 महायुतीचे सांगितलं, मात्र तुम्ही जर शिंदे गटाचे नेते आहात त्यांचे 6 आमदार निवडून आले. नाही खरं ना, शिंदे सरांच्या बाबतीत, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या बाबतीत जितकं बोललं तितके कमी आहे. 9 मधून 6 हे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाचा जो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जो विश्वास होता तितकाच विश्वास मला वाटतं एकनाथरावजी शिंदेवर लोकांनी दाखवला. म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेब हे स्वर्गीय बाळासाहेबांचे स्वप्न आणि त्यांनी दाखवलेला मार्ग या मार्गाला घेऊन चालले. मला असं वाटतंय की गेल्या वेळेस बी आम्ही शिवसेना होतो, 6 होतो, आताही 6 आहे. ही एकंदरीत परिस्थिती बघितली तर 5 आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत होतो. एक नजर चुकीने समजा त्याच्या हेतू पुरस्कार चुकीने आम्हाला सोडून गेले आणि तेच तितका एक मायनस झाला आणि तो मायनस होऊन त्या ठिकाणी संजनाताई जाधव ह्या निवडून आल्या. म्हणून आमचे 6चे 6 सीट लागले. 3 भारतीय जनता पार्टीचे आमच्या अलायन्स पार्टनरचे लागले आणि अशा या परिस्थितीमध्ये औरंगाबाद, संभाजीनगर जिल्हा असेल, जालना असेल, हिंगोली असेल, मी हिंगोलीचं बी हिंगोलीमध्ये बी 100% आमचा रिझल्ट आलेला आहे. मी हिंगोलीचाही पालकमंत्री होतो 5 वर्ष. तिथलची ही एकंदरीत परिस्थिती बघितली. तिथंही मी धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो 2.5 वर्ष. त्या 2.5 वर्षाचा एकंदरीत कार्यकाळ पाहिला तर तिथेही 100% रिझल्ट आलेला आहे. म्हणजे मी ज्या ठिकाणी पालकमंत्री होतो गेल्या 5 वर्षामध्ये त्या तिन्ही जिल्ह्याचा 100% रिझल्ट हा महायुतीचा आलेला आहे. याचा मला आनंद आहे. तुम्ही ही निवडणूक लढवत असताना राज्यातला भाजपचा एक मोठा नेता त्यांनी तुमच्या विरोधात काम केलं, तरीही तुमचा विजय झाला. त्यांनी त्यांना नाही, आता कसं आहे की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय त्याच्यावर बोलू शकतात. माझ्याऐवजी आज चांगला आनंदाचा दिवस आहे. आज कोणावर काही बोलण्याच्या ऐवजी 5 वर्ष समोर आहे आपले. या 5 वर्षामध्ये निश्चित आपण जे विजय प्राप्त केला तो काय कमी झाला, कशामुळे झाला याचाही अभ्यास करून पुढची निवडणूक जिंकण्याची तयारी आजपासून सुरू करावं लागेल. मला वाटतं आता काही मतदारसंघ वाढतील आणि जे 2 मतदारसंघ आहेत त्याचे 3 होतील आणि एकदा 3 झाला आता लाडल्या बहिणी बी विधानसभेत पुढच्या निवडणुकीमध्ये लोकसभेत येणार आहे आणि याचा हे सर्व गणित दाखवलं तर मला वाटतं तर बऱ्यापैकी आम्हाला काही शिकायला या निवडणुकीमध्ये मिळालं आणि ती जी निवडणुकीमधला अनुभव असतो पुढच्या निवडणुकीमध्ये सहज आपण त्याचं पालन केलं तर पुढचा विजय आजपासूनच. त्याच्यासाठी रणनीती, राजनीती, लोकांची कामं, सर्व धर्मीय, सर्व जातीय नेत्यांनी मला जी मदत केली, जे काही आमचे कार्यकर्ते होते या सर्वांनी मेहनत केली. त्या मेहनतीचा फळ हेच आहे की यावेळेस मी जे विजय प्राप्त केलं त्यामध्ये कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि मतदारांनी दिलेला मताचा कौलचा आधार करून पुढच्या भविष्याची रणनीती जरूर करू. आता जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका ह्या निवडणुकीमध्येही ज्या जबाबदाऱ्या येतील ते तात्काळ आता निवडणुका होतील. कारण की जे समोर दिसतंय मला असं वाटतंय की भविष्यामध्येही या पूर्ण निवडणुकीची जबाबदारी सन्माननीय मुख्यमंत्री जिल्हा परिषदच्या असेल, पंचायत समितीच्या असेल, नगरपंचायतच्या असेल किंवा महापालिकेच्या असतील, जी जबाबदारी दिली जाईल ती जबाबदारी पार पडून पुढच्या भविष्यामध्ये सरकारचा फायदा
नगरपालिकेला, महापालिकेला आणि विशेषतः जिल्हा परिषद पंचायत समितीला कसं मिळेल याच्या बाबतीत मी सातत्याने सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जे काही काम करायचं आहे ते काम करताना सर्वसामान्य माणसाचा सन्मान करणे, साधू संत असतील, मौलाना असतील, भत्तेजी असतील, मी सर्व धर्मीय सर्व जातीच्या लोकांचे मनापासून आभार मानतो. त्या निकालाने हे दाखवून दिलं की 70 आहेत आणि शिल्लोड आहे. काही पाकिस्तान नाही, काही औरंगजेब नाही. खरं म्हणजे हे चुकीचं वाक्य वापरल्यामुळं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचं, लोकांमध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीचा, कोणी बांगलादेश म्हणू लागला, कोणी पाकिस्तान म्हणू लागला,